राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथे येत असलेल्या रुग्णांची ते स्वतःहून चौकशी करतात, इथल्या व्यवस्थेचा आढावा घेतात। मुख्यमंत्र्यांसोबत पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल, दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सुद्धा उपस्थिती आहे। काही वेळापूर्वी त्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आणि आता ते तिथूनच जवळ असलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये पोहोचलेले आहेत। सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये इलाज उपलब्ध व्हावा आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपला दवाखानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि यातल्याच एका केंद्राचा मुख्यमंत्र्यांकडूनच आढावा घेतला जातोय। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, या भेटीपाठीमागचं कारण काय? वेदांत, माझा आवाज पोहोचत असेल तर आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत आरोग्य सोयी सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारने केलाय। आता मुख्यमंत्री नेमके कोणत्या केंद्रात आहेत, कशी पाहणी सुरू आहे? बहुधा वेदांतपर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचत नाहीये, परंतु विविध केंद्र आपला दवाखानाची, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची आहेत। इथे औषधं कोणकोणती उपलब्ध आहेत, त्याच्या एक्सपायरी डेट्स काय आहेत, डॉक्टर्स कसे काम करतायत, रुग्णांना काही अडचणींचा सामना करावा लागतोय का, टॅबच्या माध्यमातून कोणती माहिती रुग्णांना उपलब्ध करून दिली जाते, रेकॉर्ड कसा ठेवला जातो, या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री जाणून घेतात आणि आढावा सुद्धा घेतात। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, मुख्यमंत्री नेमके आपला दवाखानाच्या कोणत्या केंद्रात सध्या आहेत, कशी पाहणी सुरू आहे? वरळी इथं आपलं दवाखान्याचं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी तिथली जी व्यवस्था आहे त्याची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सरकार आल्यानंतर हा उपक्रम मुख्यमंत्र्यांनी सुरू केला होता आणि सर्वसामान्यांसाठी स्वस्तामध्ये दवाखाना उपलब्ध करून देण्यासंदर्भातली ही योजना होती। सध्या आपण पाहतोय मुख्यमंत्री यासोबतच दोन्ही पालकमंत्री, याच्यामध्ये दीपक केसरकर असतील, यासोबतच मंगलप्रभात लोढा असतील, हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तत्पूर्वी मुख्यमंत्री कोस्टल रोड आणि कोणत्याही क्षणी केली आहे। या आपल्या दवाखान्याची पाहणी केल्यानंतर पूर्णपणे कोस्टल रोड संदर्भात देखील लवकरच उद्घाटनाची तारीख जी आहे ती घोषित होण्याची शक्यता आहे। ज्ञानदा, धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। तर आपल्या दवाखान्याच्या वरळी केंद्रावरती मुख्यमंत्री जाऊन पोहोचलेत। आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे। याच मतदारसंघात कोस्टल रोडची सुद्धा काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि आता आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा सुद्धा ते आढावा घेतात, माहिती जाणून घेतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।